जय गुरु. जय गुरु. हे जय गुरु. गुरु सर. हम्म. जय अं, गुरु. जय गुरु. आठवतं का आपलं काय चाललं होतं? त्या दिवशी एक प्रश्न गुरु. घेतला होता, पण शेवटी शेवटी आणि वेळ संपली होती. जय गुरु. हां, जय गुरु. काय चाललं होतं आठवतं का आपलं? शेवटचं एक काहीतरी चर्चा चालली होती. उदरभरण. हां, बरोबर. तर आपण चर्चा करत होतो, कोणीतरी प्रश्न विचारला होता आपल्यापैकी, की म्हणजे यज्ञ कसं करायचं? तर आपण म्हटलं होतं, की उदरभरणं किंवा जेवण, भोजन हा यज्ञरूप कसा होईल? बरोबर. तर आता एखाद्या कर्माचा, क्रियेचं रूपांतर हे यज्ञात करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी सोडायला पाहिजे. आसक्ती, ममता आणि अहंकार. बरोबर. तर आता जेवणात आपली एकतर पहिल्यांदा नॉर्मल जेवण जे आपण जेवतो, त्याच्यात काय होतं? एक तर आपली आसक्ती असते. काय मिळेल, काय मिळेल, कुठला पदार्थ कसा मिळाला, बरोबर. खूप आसक्ती असते आपली एक. हां. दुसरी गोष्ट, ममता. हे माझं, मी कमवलं, मी केलं. हां. माझ्या बायकोनी बनवलं, म्हणजे सगळं मी मी मी. हां. हां, नाही का? म्हणजे ममता, हे माझं आहे, माझं मी कोणाला देणार नाही, मी कमवलं आहे, बरोबर. आणि तिसरं असतं अहंकार, की आता मी म्हटलं असं मी म्हणजे म्हणजे मी बघा किती छान खातो, मला किती चांगलं खायला मिळतं. त्याचा सगळा म्हणजे खाल्ल्यावरती सुद्धा आपण त्याला विसरत नाही, बरोबर. तर या 3 गोष्टी जर सोडल्या, तर भोजनाचं रूपांतर यज्ञात होऊ शकतं. आणि अर्थात चौथी गोष्ट, याचं यजन म्हणजे त्याग. हं. हे सगळ्या 3 गोष्टी सोडल्या आणि जर याचा आपण भोजनाचा जर आपण त्याग करायला शिकलो, तर हा हा भोजनाचा यज्ञ होईल. कसा? तर एकतर आसक्ती सोडायची. जसं आसक्ती सोडायला उत्कृष्ट उदाहरण आहे, म्हणजे जसं आपण गाडीत पेट्रोल भरतो, बरोबर. गाडीत पेट्रोल भरताना हा आपण विचार करतो का त्या पेट्रोलची चव काय, त्याचा वास काय, बरोबर, रंग काय, त्याचं काय छान अजून काही, म्हणजे काही नाही. काय आसक्ती नसतेच. आपण पेट्रोल पंपाला लावतो, गाडीत पेट्रोल भरतो आणि पुढे जातो 2 मिनिटात, नाही का? तिथे आपण रेंगाळत चोखत चोखत चावत चावत काही असं काही घोळत घोळत करतो का? नाही, कारण ती गाडी माहिती असतं गाडीत पेट्रोल भरायचं आहे. तर आपण जेवतो म्हणजे काय? आपल्या शरीराला आपण पेट्रोल देत असतो ना, बाकी काय, नाही का? इंधन देत असतो, नाही का? अहं वैश्वानरो भूत्वा. तर आतमध्ये जो वैश्वानर नावाचा अग्नी आहे, त्याच्यात आपण इंधन टाकत असतो. तर जसं गाडीत पेट्रोल टाकतो, त्या भावनेनी ते पेट्रोल माझं आहे वगैरे आपण क्वचित कोणाला तरी वाटत असतं, की अरे मी पूर्ण टाकी भरली वगैरे वगैरे. पण ती पण जर आसक्ती सोडली, तर मग तोही काही प्रश्न नाही, नाही का? हं. अत्यंत अलिप्ततेच्या भावनेनी, हां, ठीक आहे, आता गाडीत पेट्रोल संपत आलेलं आहे आणि मला तर जायचं आहे पुढे, म्हणून ज्या अलिप्त भावनेने आपण पेट्रोल घालतो, तसं पेट्रोल घालायचं किंवा देहामध्ये पेट्रोल घालायचं. ममता, हे माझं हे माझं पेट्रोल आहे, मी कमवलं वगैरे वगैरे, काय काही नाही. समोर आलं, खाल्लं, विषय संपला, बरोबर. आणि अहंकार, पेट्रोल भरलं म्हणून आपण कधी अहंकार करतो का? नाही, नाही का? तो जसं ते आपलं फक्त आपल्याला कामाशी मतलब असतो, नाही का? तसंच आपल्याला जेवणाचा संदर्भ मतलब कशाशी आहे? फक्त देहाचं चलनवलन सुरू राहणे, नाही का? उदर आणि भरणं. म्हणजे या पोटात भरायचं आहे. जसं अक्षरशः उदरभरणं म्हणजे काय? टाकी, उदर म्हणजे टाकी, भरणं म्हणजे भरणे, टाकी भरणे, बरोबर. नाही का? तर अशा पद्धतीने जर आपण भोजनाचं, म्हणजे मी आस्वाद घ्या असं म्हणणारच नाही, कारण आस्वाद नाहीच घ्यायचा आहे. ही जी आपली म्हणतो ना आपण, की सावकाश जेव्हा, हळूहळू घ्या, चवीने घ्या, म्हणजे आ- आयुर्वेदिक दृष्ट्या ते बरोबरही असेल, पण मुख्य म्हणजे आस्वाद घ्यायचाच नाही आहे त्याचा.
जिथं आस्वाद घेतो तिथं आसक्ती आली, ममता आली, नाही का? तर मग ते वदनी कवळ घेता जाणे ना नाम घ्या श्री, आणि या सगळ्याला जर आपण भक्तीची जोड दिली, श्रीहरीची, नाही का, तर जे साध्या जेवणाच्या क्रियेचं रूपांतर हे यज्ञामध्ये होऊ शकेल. आणि याच पद्धतीने कुठलीही क्रिया जी आपण करतो तीच अशाच पद्धतीने केली तर सगळ्या क्रियांचं रूपांतर पण यज्ञात म्हणजे होऊ शकतं, नाही का? समजलं बरोबर ना? वाटतंय ना? हम्म. हो सर. हम्म. कठीण आहे तर सर. हा कठीण तर आहेच. म्हणून पूर्वी तसं सेवाग्रामला तिथे जेवण असायचं पवनार आश्रमात, म्हणजे उदाहरण देतो मी. तर तिथे जेवणात तिखट मसाले तर काहीच नसायचे, भाजी म्हणजे भाजी, पाण्यात उकडलेली भाजी, त्यात मीठ पण नसायचं. हल्ली कसं काय चालतं तिकडे माहिती नाही मला, पवनार आश्रमात विनोबांच्या, पण कारण म्हणजे पूर्वी तिथे महात्मा गांधी पण होते, नंतर विनोबा भावे होते बरीच वर्ष, 80 सालापर्यंत. तर तिथे जे म्हणजे त्या आश्रमामध्ये जे जेवण मिळायचं तिथे भाजी म्हणजे एक भाकरी आणि भाजी संपलं, त्या भाजीत मीठ पण नाही, वर वेगळं मीठ नाही. हं. आणि असं जर बापरे. आपण अ? बापरे म्हटलं कठीण आहे. हो, कारण ते पेट्रोलच भरायचं आहे, तर पेट्रोलला चवदार कशाला करायचं उगीच, नाही का? हम्म. हं. हम्म. असं ठीक आहे. पण तर ते रिअलिटी मध्ये असं जगणं खूप मुश्किल आहे. नाही नाही, पण तेच आता अजून एक यात दुसरा मार्ग आहे. जरी चव असली तरी त्या चवीवर आसक्त न होणं हा एक वेगळा मार्ग आहे. तो जो मी मार्ग सांगितला पवनार आश्रमातला, तो वेगळा झाला की त्याच्यात त्यांनी म्हणजे त्याच्यात जरी तुम्ही मीठ मसाले टाकले नाहीत तरी मनाने आपलं लक्ष तिकडे, मन आपलं त्यात गुंतू शकतं. मसाला, वावा, तिखट, मिरची, मीठ, लिंबू, खारट, गोड वगैरे वगैरे, म्हणजे मनाने त्याची आठवण होऊ शकते, बरोबर? त्याला आपण मिथ्याचार म्हणतो, नाही का? पण याच्या अजून एक पुढचा प्रकार आहे, तो म्हणजे जे येईल ते समोर, जसं असेल तसं, गोड असेल गोड, तिखट असेल तिखट, काही असेल ते हे करणे, स्वाहा करणे, स्वाहाभाव. अग्नीमध्ये जसं आपण यज्ञात काय देतो, आपण आहुती म्हणताना काय म्हणतो? स्वाहा इदम नमम, बरोबर? कुठली आहुती देता? अग्नये स्वाहा इदम नमम, वरुणाय स्वाहा इदम, असं इदम नमम म्हटलं जातं. इदम नमम म्हणजे काय? की माझं नाही, माझा याच्यावरचा हक्क गेला, असं. पण आपण जेवताना नेमकं उलट करतो. तीच गोष्ट किती विचार करत राहतो आपण, आज काय खाल्लं, किती खाल्लं, कसं खाणार, डोक्यात सगळे तेच विचार, नाही का? नाही का? आणि हो. विशेषतः जसजसं आपलं वय वाढत जाईल तसतसं तर हे अजूनच कमी कमी, विचार हे कमी कमी होत गेले पाहिजे, आसक्ती कमी कमी होत गेली पाहिजे. पण बऱ्याचदा उलटं होतं. असं म्हणतात की म्हाताऱ्या माणसांना आसक्ती जास्त असते. काही काही जणांना, नाही का? म्हणजे निवृत्त बरोबर होण्याच्या आहे. ऐवजी ते जास्त जास्त आसक्त होत जातात. आता मी कोणाला क्रिटिसाइज नाही करत आहे, पण जे आहे ते आहे, नाही का? असं असं व्हायला हो, मी नको. पण ऑब्झर्व केलंय ते. असं व्हायला हम्म. नको, पण होतं आता तसं. हं. गृहस्थाश्रम किंवा गृहस्थ आश्रम याच्याच करता सांगितलंय की तुमच्या ज्या काय आसक्ती असतील त्या नियमांमध्ये तुम्ही पूर्ण करा. हं. वैषयिक आसक्ती, अन्नाची आसक्ती, उपभोगाची आसक्ती, नियमांमध्ये धर्मानुसार तुम्ही त्या आसक्ती पूर्ण करा की जेणेकरून पुढं वानप्रस्थात 50शी नंतर तुम्ही त्या आसक्तींचं तुमचं मन आता विटायला सुरुवात झाली असेल. हा गृहस्थ आश्रमाचा उद्देश आहे. हं. अजून अजून आसक्त होणे हा उद्देश नाहीये गृहस्थ आश्रमाचा. कारण जर ब्रह्मचर्याश्रमातनं जर डायरेक्ट वानप्रस्थी किंवा संन्यासी झाला तर त्याची ती इच्छा तशीच राहील. तर तसं होऊ नये म्हणून गृहस्थाश्रम बहुतेकांना म्हणजे सामान्य लोकांना सांगितलेला आहे.
ठीक आहे. तर मग या 32व्या श्लोकाचा आपण अर्थ बघितला होता की असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहेत. हे सगळे वितता ब्रह्मणोमुखे म्हणजे हे अं, वितता वितता म्हणजे विस्ताराने ब्रह्मणोमुखे म्हणजे काय? ब्रह्मणो म्हणजे वेद. वेद म्हणजेच ब्रह्म आहे, आपण आधी बघितलं होतं. तर वेदांनी स्वतःच्या मुखाद्वारे म्हणजे वेदवाणीद्वारा हे सांगण्यात आलेले आहेत. तर तान सर्वान हां जान हां तान सॉरी जान नाही, तान सर्वान म्हणजे त्या सगळ्यांना तू हां क कर्मजान विद्धी म्हणजे त्या सगळ्यांना तू कर्मानी होणारे हे सगळे आहेत. कारण कुठलाही यज्ञ हा कर्मानीच होतो, कर्माशिवाय यज्ञ होत नाही. त्यामुळे मानसिक, कायिक, वाचिक आणि मानसिक या कुठल्या तरी क्रिया कर्म होतच, नाही का? आणि ते तू जाण आणि ते जाणून तू विमुक्त हो, असा याचा अर्थ आहे, नाही का? अर्थ आपण बघितला होता, फक्त भोजनाचं आपलं एक उदाहरण राहिलं होतं, नाही का? ठीक आहे, पुढे जाऊया. विमोक्षसे म्हणजे काय? विमोक्षसे हे म्हणजे जरा एक होशील. मिनिट बंद. मुक्त होशील. विशेष रीतीने मुक्त होशील असं म्हणूया, पूर्णपणे मुक्त होशील. हा तुमचा आवाज नाही येते सर. मग बाकीच्यांनी म्यूट परत करा चालू बरं. करावं लागतं ते. है ना? नाही, परत चालू करावं लागतं ते. बंद कर. मलाही असं झालं होतं, आवाज बंद झाला होता. परत लॉग इन करावं लागेल. सर, मला विचारायचं आहे की कर्मज्ञान म्हणजे पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणे असं होऊ शकतं का? नाही, इथे कर्मजान म्हणजे हे सगळे विधी म्हणजे काय? हे हे सगळे जे यज्ञ आहेत हे कर्मजच आहेत. हा, कर्मज म्हणजे कर्मानी होणारे आहेत असं. म्हणजे आपण काहीतरी क्रिया म्हणजे केल्याशिवाय यज्ञ पण पूर्वकर्माने होणार असं नसतं. नाही. आता याचा याचा संदर्भ आहे ना, तो पुढच्या 2 श्लोकात तुम्हाला हा, हा. समजेल की इथं ओके कर्मजान का म्हटलेलं आहे ते. ही जी ओके सगळी ओके 12 प्रकारची यज्ञ सांगितलेली आहेत, या सगळ्याला हा, काहीतरी कर्म आवश्यक आहे. मग ते कायिक असो, मानसिक असो ओके किंवा वाचिक असो. हं? म्हणून ओके ओके. हं. थँक्यू. म्हणून याला या सगळ्या हे जे मी 12 तेच यज्ञ होते 12 1 मिनिट हां. सर 12 यज्ञ आपण मी 1 मिनिट माधुरी. हां, तर बोला. हे जे 12 यज्ञ हो आहेत, तर हे कुठल्या ना कुठल्या कर्मानीच होऊ शकतात. मी म्हणेल मी ओके. अकर्मी होतो आणि यज्ञ करतो असं होणार नाही या 12 यज्ञांसाठी हम्म, म्हणून. हां, हां, बोला माधुरी ओके. ताई. हां, सर, आता आपण उपास करतो. उपास हे सुद्धा एक कर्म झालं ना, म्हणजे यज्ञ रूप कर्म, कर्मरूप यज्ञ. आणि म्हणजे ते आपण एक प्रकारचा त्यागच केला ना, तो अन्नाचा म्हणा किंवा वासनेचा. हं, तेच. म्हणजे कसं आहे की उपास हा व्रत या दृष्टीने तो आहेच. हां, पण तो अन्नाचा आपण त्याग खरोखर केला का? आणि त्याच्यात म्हणजे आपली वासनाही नष्ट झाली का अन्नावरची? खरा हम्म. क- नाही का? जर आपण उपास म्हणजे बरोबर. हां, म्हणजे खाऊन पिऊन नाही. हां, एकादशी दुप्पट खाशी या पद्धतीने केला तर नाही का? आणि मी त्यात एकदा सुद्धा ठरवायचं की साबुदाण्याचे कोणते प्रकार करायचे हे पण ठरवतात वया- मग. मला एकदा आठवतं, मी मागे खूप काही वर्षांपूर्वी पुण्याला गेलो होतो. एक लग्न होतं, एकादशीचाच दिवस होता पण लग्न होतं. त्यांनी 2 प्रकारचे मेनू ठेवले होते. एक नॉर्मल आणि एक उपासाचा. तो उपासाचा मेनू एवढा चांगला होता की सगळे नॉर्मल ज्यांचा उपास नाही असेही सगळे लोक त्याला आले होते. दोन हात. हा, होय. तर तसं एनिवेज म्हणजे हम्म. हां. पण म्हणजे उपास ही कल्पना त्याच दृष्टीने आहे, ही म्हणजे अन्नत्याग करून आपलं चित्त हे देहालाही विश्राम द्यावा, की जेणेकरून पूर्ण मन आणि चित्त हे परमेश्वराच्या उपासनेत रत व्हावं, नाही का? कारण अन्न खाल्लं हो. की मग ते पचवायला परत शक्ती लागते. पचायला मग झोप लागते. झोपेने तमोगुण वाढतो, आळस येतो. ते सगळं सोडून त्याच्याऐवजी उपासच केला तर मग तो प्रश्न नाही.
स्वयंपाक करायचा आहे, करायचं पण कटकट नाही आणि खायची पण कटकट नाही. त्याच्यानंतर विश्रांती पण घेण्याची गरज नाही वगैरे वगैरे. पण त्याच्याऐवजी आपलं तसं होतं का असं, नाही का? पण पण एक बरोबर. आहे, असं म्हटलं जातं की ठीक आहे तसं नसेल होत, जरी अमुक एक दिवशी आता काल चतुर्थी आहे, चतुर्थी आहे म्हणजे उपास आहे. उपास आहे म्हणजे जे आपल्याला चतुर्थी गणपती उपास, चतुर्थी गणपती उपास, या निमित्ताने का होईना एक परमेश्वराचं स्मरण होणं, ही पण एक पहिली पायरी म्हणून काही वाईट नाहीये असं, नाही का? त्या दृष्टीने की जो एखादा हो. माणूस शुक्रवार करतो, शनिवार करतो, तर सारखं त्याच्या डोक्यात एक हे असतो ना की परमेश्वराचं अनुसंधान की बा आज उपास आहे, नाही का? असं या दृष्टीने. तर ते चांगलंच आहे, म्हणजे नाही असं बरोबर. नाही. हां, ठीक आहे. हम्म, हम्म. आता पुढचा. आता हे सगळे जे यज्ञ आहेत ना, हे सगळे याला द्रव्य यज्ञ म्हणतात. का ते मी सांगतो पुढे. हम्म, हम्म. आता हा श्लोक आहे 33वा. श्रेयान् द्रव्यमयाद् श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. श्रेयान् द्रव्यमयात यज्ञात. हम्म, म्हणजे काय? हा, ज्ञानयज्ञ हा परंतप. आता परंतप हे अर्जुनाला म्हटलेलं संबोधन आहे. हा, की तो अर्जुनाला म्हणतोय की हे परंतपा, म्हणजे परम म्हणजे दुसऱ्याला, म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या पराक्रमी पुरुषा, हे परंतपा. हा, सर्वम कर्म अखिलम, हे पार्थ, पुन्हा संबोधन आहे दुसऱ्या वाक्यात पण, हे पार्था सर्वम कर्म सर्वम अखिलम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. हम्म. तर असं म्हणतायत ते की ही सगळी जरी यज्ञ असली तरी ही सगळी यज्ञ जे आहे ते 12 प्रकारची यज्ञ हे द्रव्यमय आहे. आता इथे द्रव्यमय म्हणजे काय? काही ना काही याला द्रव्याची आवश्यकता असते. द्रव्य म्हणजे काय? पदार्थ. कुठला ना काहीतरी पदार्थ लागतोच. अगदी तुम्ही प्राणापान जो यज्ञ आहे त्याच्यात सुद्धा प्राणवायू तरी लागतोच, नाही का? प्राणान प्राणेशू मध्ये पण प्राण लागतातच, नाही का? म्हणजे काहीतरी त्याला द्रव्य लागतच, नाही का? हा, पण या सगळ्या द्रव्यमय यज्ञापेक्षा देखील सुद्धा श्रेयान, श्रेय म्हणजे श्रेष्ठ काय आहे? तर ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे. आता ज्ञानयज्ञ काय ते आपण बघू. आतापर्यंत आपल्याला योग्य असं ज्ञानयज्ञ म्हणजे काय हे आपण शिकलेलो नाही आहोत. तर पहिल्यांदा ही टर्म आली आपल्या इथे त्याच्यामध्ये, ज्ञानयज्ञ. तर हा ज्ञानयज्ञ जो आहे तो अत्यंत श्रेष्ठ आहे असं पहिल्या वाक्यात परंतपाला, पराक्रमी अर्जुनाला भगवान सांगतायत. नंतर ते परत का सांगतात? असं का? तो श्रेष्ठ का ज्ञानयज्ञ? तर हा, सर्वम किंवा अखिलम सर्वम कर्म, म्हणजे अखिलम, अखिल म्हणजे कुठलंच कर्म बाकी राहत नाही, सगळी कर्म. हा, काही शेष न राहता, बाकी न राहता सगळी कर्म, ज्याला म्हणतात अखिलम, सगळी बाकी न राहिलेली किंवा बाकी न राहता सगळी कर्म हे पार्था ज्ञाने, म्हणजे ज्ञानात, परिसमाप्यते. म्हणजे काय? त्याची पूर्ण, आता परिसमाप्यते म्हणजे काय? समाप्यते म्हणजे संपतात. हा, पण परिसमाप्यते म्हणजे त्याचे जे बाकी जे आजूबाजूचे जे गुणदोष आहेत त्या सकट ते कर्म संपतात. अखिलम सर्वम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. तर हा याचा सरळ सरळ या श्लोकाचा अर्थ झाला. 12 यज्ञ कुठली ती आपण मी आधीच्या श्लोक 24 ते श्लोक 30 मध्ये आपण त्याचं चर्चा केलेली आहे.
बरोबर, वेगवेगळ्या प्रकारची, अगदी ब्रह्मयज्ञापासून सगळी. पण तरीही त्या सगळ्या यज्ञांना द्रव्याची आवश्यकता असते आणि कर्माची पण आवश्यकता असते. पण इथं हा ज्ञानयज्ञ जो आहे हा वेगळाच प्रकार आहे. इथं या ज्ञानयज्ञामध्ये याला द्रव्याची पण आवश्यकता नाहीये आणि ते कर्म पण नाहीये, कर्माच्याही तो पलीकडचा आहे. कसं ते आपण बघूया. हं. तर मी तुम्हाला हा ज्ञानयज्ञ ही संकल्पना समजावी म्हणून तुम्हाला एक मी छोटा मुद्दा दिला होता की ज्ञानमार्ग किंवा ज्ञानाचा सोपान म्हणजे ज्ञानाच्या पायऱ्या कुठल्या कुठल्या. हं. कारण त्या पायऱ्या समजल्याशिवाय गीतेला ज्ञानयज्ञ म्हणजे काय अभिप्रेत आहे ते आपल्याला कळणार नाही. हं. तर याच्यामध्ये असं मग साधन चतुष्टय निश्चय नाही नाही याच्यामध्ये सांगतो मी या ज्ञानयज्ञाला हा इथं पहिल्यांदा तर म्हटलं जातं साधन चतुष्टय. साधन चतुष्टय म्हणजे काय मागे पण एकदा मी सांगितलं होतं मला वाटतं तुम्हाला साधन चतुष्टयाविषयी. पुन्हा सांगतो. हा तर एक साधन चतुष्टय म्हणजे विवेक. विवेक म्हणजे काय? नित्यानित्य विवेक म्हणजे एखादी गोष्ट ही नित्य आहे की अनित्य आहे, शाश्वत आहे की अशाश्वत आहे, परमनंट आहे की टेम्पररी आहे. हं. हे समजण्याचं कौशल्य आणि त्याचा वापर नुसतं माहिती आहे पण मी त्या बुद्धीचा वापर करत नाही मग काही अर्थ नाही. त्यामुळे मग विवेक बुद्धीचा वापर विवेक. हां. दुसरं वैराग्य. वैराग्य म्हणजे रागाच्या विरुद्ध विराग किंवा वैराग्य नाही का. वैराग्य म्हणजे आसक्तीहीन, निरासक्ती. हं. आसक्ती पूर्ण नाहीशी झालेलं असं जे आपलं चित्त असायला हवं त्याला म्हणतो आपण वैराग्य. हं. जगातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी, पदार्थांविषयी, भावनेविषयी आसक्ती नको. त्याला म्हटलं जातं वैराग्य. आसक्तीचा पूर्णपणे नाश किंवा त्याग. हे झालं वैराग्य. तिसरं शमदमादी षटसंपत्ती. तर शमदमादी षटसंपत्ती म्हणजे काय? तर ते एकाच शब्दामध्ये त्यांनी 6 संपत्ती म्हटले. म्हणजे खऱ्या आपण म्हणतो संपत्ती म्हणजे जमीन जुमला, घर दार गाडी पशु वगैरे वगैरे. हं. जेट वगैरे वगैरे पण नाही. आध्यात्मिकदृष्ट्या संपत्ती कुठली? एक शम. शम म्हणजे शांती, मनाची शांती. दम, दमन, इंद्रियाचं दमन करण्याची शक्ती. हं. शमदम नंतर समाधान. हा शमदम नंतर हे श्रद्धा, परमेश्वरावर हा अविचल अशी निष्ठा. त्याला म्हटलं जातं श्रद्धा. कारण गीतेतच पुढे म्हटलेलं आहे हा श्रद्धावान लभते ज्ञान. बरोबर. ज्ञानप्राप्ती जर करायची असेल तर श्रद्धा पाहिजेच. अगदी पहिलीतल्या मुलगा सुद्धा जर त्याचा शिक्षकावर विश्वासच नसेल की ते आपल्याला जे शिक्षक सांगतायत त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं आणि ते म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून ते जे सांगतील ते करायला पाहिजे, ही जर श्रद्धा त्या मुलाच्याही मनात नसेल तर तो मुलगा शिकूच शकणार नाही, नाही का. म्हणून श्रद्धा. तिसरं उपरती. हं. तर हा तर उपरती म्हणजे काय की हं, हं, हा हा उपरती म्हणजे परत म्हणजे आपलं चित्त हे संसारातनं उडून जाणं त्याला म्हणतो आपण उपरती नाही का. उपरती म्हणजे संसारातनं उडून जाणं. हं. नंतर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. बरोबर. हे सगळं आपलं तितिक्षा वगैरे आपलं तिसऱ्या अध्यायात झालेलं आहे नाही का. आणि चौथं समाधान. हं. की मन माझं नेहमी समाधानी असणं त्याला म्हटलं जातं आणि कुठलीही शंका नसणं माझ्यामध्ये याला म्हटलं जातं समाधान. हं. शंकारहित मन. हं. निशंक मनाने ज्याला आपण म्हणतो ते असतं समाधान. हां. तर
याला म्हणतात साधन चतुष्टय. ही पहिली पायरी. हे साधन चतुष्टय. 6 हे झाले जर सर. नाही शम दम 6 झाले ना. ते शम दमादी षट संपत्ती म्हणजे त्या 6 झाल्या ना. हा, विवेक, वैराग्य, शम दम, नंतर काय, श्रद्धा, समाधान, अ, तितिक्षा, आणि उपरती, अजून हा तितिक्षा आणि 6. 6 झाले हे. उपरती. उपरती राहिलं होतं म्हटलं. तर हे 6ला म्हणतात शमदमादी षट संपत्ती. हे 6 झाले. आणि चौथं मुमुक्षुत्व, मुमुक्षुता किंवा मुमुक्षुत्व. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षाची, या जन्ममरण परंपरेतून बाहेर निघण्याची तीव्र इच्छा. कोणाला जर ती इच्छाच नसेल, मला याच्यातच चिखलातच लोळायचंय, तर त्याला कोणी किती जरी हात दिला, बरोबर, तरी तो बाहेर येऊ शकेल का? नाही. तो म्हणतो मी चिखलात बरबटलेला आहे, तोच बरा आहे, नाही का? तसा. तर ती मुमुक्षुता आहे शेवटचं, नाही का? असं. आता याच्यानंतर पुढचा प्रवास सुरू होतो. हे आपण कमावलं की गुरु उपसदन म्हणजे काय, की योग्य गुरु प्राप्त करून, उपसदन म्हणजे त्याच्या जवळ राहणं, त्याच्या आश्रयाला जाणं, त्याला म्हणतात आपण गुरु उपसदन. कारण एवढं सगळं आहे, पण मार्ग दाखवणाराच जर कोणी, त्याचा तुम्ही जर आश्रय घेतला नाही, तर हे सगळं करून फायदा काय, नाही का? म्हणून योग्य गुरु करून त्याच्या आश्रयाला जाणे. उपसदन म्हणजे, सदन म्हणजे त्याचं निवास, उपसदन म्हणजे त्याच्या जवळ राहणे. गुरु उपसदन, त्याच्या आश्रयाला जाणे. नंतर श्रवण, तो जो गुरु जो उपदेश देईल त्याचं श्रवण करणे, ऐकणे पूर्णपणे. नंतर त्याचं मनन करणे, म्हणजे त्याचा विचार करणे. कारण नुसतं गुरुनी सांगितलं आणि आपण पोचलो असं होत नाही. त्यांनी जे सांगितलं त्याच्या आत्मसात करण्याच्या 3 पायऱ्या आहेत, रादर 4 पायऱ्या आहेत. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वशोध. तर श्रवण करायचं म्हणजे ऐकायचं आधी त्याच्याकडून. नंतर मनन, त्यांनी जे सांगितलं गुरुनी, त्याचा उपदेश, त्याच्यावर आपलं मनाने सतत विचार करत राहायचं, हे बरोबर का बरोबर वगैरे वगैरे. आता त्याच्यात पुढे मग परिप्रश्नेनं सेवया वगैरे पण आहे, शंका विचारणे वगैरे ते पण आहे, पण ते नंतर बघू. मनन, नंतर निदिध्यासनन, त्याचा अगदी पूर्णपणे ध्यास लावून राहणे, इतर कुठलाही विचार न आणता त्या गुरुच्या उपदेशावरतीच आपण चित्त पूर्णपणे एकाग्र करणे, त्याला म्हणतो आपण निदिध्यासन. आणि मग त्याच्यानंतर तत्वशोध. तत्वशोध म्हणजे तो सगळा विचार, तो आता आपल्याला समजलेला आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण पूर्ण ते जाणून घेणं, आणि त्या अनुभवात डुबून राहणं, त्याला म्हणतात तत्वशोध. समजलं? तर हा ज्ञानयज्ञाची ह्या प्रक्रिया आहेत. त्याच्यात कुठेही कर्म नाही, पदार्थ नाही. त्यामुळे हा जो ज्ञानयज्ञ आहे, तर हा कर्मज आहे का? नाही. आधीच्या श्लोकात जे सांगितलं होतं कर्मज, हा ना तर वाचिक आहे, ना तर कायिक आहे, ना तर मानसिक आहे, बरोबर? तर हा जो ज्ञानयज्ञ आहे, असा हा ज्ञानयज्ञ आधी सांगितलेल्या द्रव्य यज्ञांपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. का बरं? कारण पण सर, ज्ञान तर संथेने दिलं जात होतं ना तेव्हा, म्हणजे वाचिक नाही होत का? नाही, कसं आहे माहिती आहे का, की ते झालं, बरोबर आहे तुमचं म्हणणं, की गुरुची सेवा, गुरुचं म्हणजे त्याच्याकडे जाणं, समजून घेणं, तर याच्याकरता काही मेहनत, कर्म वगैरे. पण कसं आहे, आपल्या अद्वैत या गोष्टींना कर्म म्हणत नाहीत. ज्ञानप्राप्तीसाठी जे केलेलं कर्म आहे ना, त्याला कर्म म्हटल्या जात नाही, असं. शंकराचार्यांनी पण त्यांच्या एका स्तोत्रामध्ये कन्सेप्ट केलेला आहे, क्लिअर केलेला आहे, की ज्ञानप्राप्तीसाठी केलेलं कर्म हे कर्म नाही, असं. तर आणि मग अखिलम सर्वम कर्म ज्ञाने परिसमाप्यते. आणि त्या अवस्थेला जेव्हा माणूस जातो,
तेव्हा कुठलं द्रव्यही याला द्रव्य पण लागत नाही आणि कर्म पण लागत नाही. हम्म. म्हणूनच आपण म्हणतो की जर गुरु एक पैसा जरी घेत असेल द्रव्य या अर्थाने, तर तो ज्ञानयज्ञ नाही, तो व्यवहार झाला, नाही का? ती खरेदी विक्री झाली, नाही का? तो मग ते ज्ञान नाही, असं, नाही का? तर अशा रीतीने हा ज्ञानयज्ञ हा मोठा आहे, हा भगवान श्रीकृष्ण यांना सांगतायत अर्जुनाला. कळलं? सर हम्म, मला विचारायचं होतं. बोल. ज्ञान म्हणजे देणं गुरुच्या हातात आहे, पण घेतल्यानंतर काहीतरी त्यांना गुरुदक्षिणाही द्यायलाच पाहिजे ना. नाही जे नाही शिष्याचं ते कर्तव्य आहे ना. नाही, कसं आहे की तो वेगळा, म्हणजे गुरुला कुठलीही वासना नको. शिष्याने उपकृत होऊन, म्हणजे ते ऋण चुकवलंच जात नाही, खरं ज्ञानाचं ऋण हे कधी चुकत हो नसतं. हो पण तरी एक मनाला त्याच्या बरोबर. थोडंसं वाटतं काहीतरी करावं म्हणून करणं, तो त्याच्याविषयी हम्म. तो करतो, पण गुरुला त्याची अजिबात आसक्ती नसावी, असं. नाहीतर मग तो यज्ञ होणार नाही, असं. हम्म. ओके ओके. हम्म. सर, ज्ञान आता मिळवण्यासाठी हम्म. म्हणजे शेवटी शरीराची आवश्यकता आहे. मग शरीर हवं तर शरीर पोषण आलं. शरीर पोषण आलं म्हणजे अर्थार्जन करायला पाहिजे. मग कर्म आलं म्हणजे विषस सायकलच झालं ना शेवटी. मग त्याच्यातून म्हणूनच सुटायचं कसं? म्हणूनच नाही, म्हणूनच आपल्या ह्याच्यात आलेलं आहे की वर्णाश्रम धर्म जो आहे, म्हणजे 4 वर्ण आणि 4 आश्रम, तर त्या आश्रमात ते कृत्य केलं पाहिजे, असं आहे. तर गृहस्थ आश्रमाला हो. हा ज्ञानयज्ञ सांगितलेलाच नाहीये, हा. बरोबर? ओके ओके गृहस्थ ओके. आश्रमाला, आणि कारण गुरुनी गृहस्थ, राहून करायचंय ना हे ज्ञान यज्ञ. त्यामुळे होय, ते काय देतील तेच खायचंय. गुरुमातेने जे दिलं असेल ते खायचं. त्याच्यात ते आसक्ती खायचं नाही नाही. आपली एक तर काही. त्या दृष्टीपणाने हा. म्हणा, किंवा म्हणजे मुख्य म्हणजे इथं आसक्ती रहित, आसक्ती, ममता आणि अहंकार रहित जीवन जगणे. हा. मग जसं मी उदाहरण दिलं होतं आधी सुरुवातीला, की गाडीत पेट्रोल भरतो तसं भोजन करणे. म्हणजे जसं आपण, ओके. गाडीला कव्हर करावं लागतं म्हणून कपडे घालणे, देहाला, इतरांना आपल्या देहापासून त्रास होऊ नये म्हणून कपडे घालणे वेगळं, आणि आपण छान शोकीने नटून थटून हे करणं ते वेगळं, नाही का? आसक्ती, वस्त्राची आसक्ती असता कामा नये, नाही का? लोकलज्जेसाठी घालणं वेगळं वस्त्र, नाही का? असं. हं? ओके. हा. तर ठीक आहे. तर अशा रीतीने हा ज्ञानयज्ञ लगेच मग आता आपल्या लक्षात येतं या अर्थाने, की ज्ञानयज्ञ वेगळा का? त्याला द्रव्य लागत नाही. कर्म त्यासाठी जे काय करू आपण त्याची गणना कर्मात होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ज्ञानाचं फळ हे फळ नसतं, ती पूर्णत्व असतं. म्हणजे त्यात काही अजून काही फळ असं मिळत नाही या ज्ञानयज्ञाचं. बाकी सगळ्या कर्माची फळं मिळू शकतात, पण ज्ञानयज्ञाचं फळ काही अपेक्षाही नसते आणि मिळतच नाही, असं. हं? असं. आता खूप छान मग सांगितलं सर. हा, पण आजच्या काळात असे ज्ञान यज्ञ कुठे होत आहेत हो. एक आमचे देव सर सोडले तर दुसरं कोणी आम्हाला नाही दिसतच नाही नाही. नाही नाही नाही, असं काही नाही. हा. तर पण जे आहे ते मी सांगतोय, म्हणजे की हे गीता जी सांगते, गीतेचा मूळ गाभा हा आहे, बरोबर? हे आपण करायला पाहिजे, तरच आपण, म्हणजे आपली प्रगती होणार, असं. हं? खरंय. आता, आणि इथं कृष्णाने हे त्याला का सांगितलं या श्लोकामध्ये, एकदम त्यांनी सगळे यज्ञ वगैरे का काढले? म्हणजे सांगायचं प्रयोजन काय, की अर्जुन जे म्हणत होता मी सगळं सोडून अरण्यात जातो, अरण्यात जाणं एवढं सोपं नाहीये. त्याच्या आधी ती अवस्था किंवा तो अधिकार प्राप्त करणं, ती पात्रता येण्यासाठी तुला यातनं जाणं आवश्यक आहे. आता पुढच्या श्लोकात अजून ते स्पष्टपणे केलेलं आहे, की ते ज्ञान प्राप्त करायचं कसं. तर तद्वेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्त्वदर्शिनः. तर आता इथं तत् विद्धी, तत् विद्धी म्हणजे त्याला म्हणजे कोणाला, कोणी आहे त्याला, विद्धी म्हणजे जाण तू. त्याला तू, त्या ज्ञानाला तू समज. तत् जे परमतत्व आहे त्याला तू समज. विद्धी म्हणजे जाण. हा. कसं? तर प्रणिपातेन.
आता प्रणिपातेनं, पातेनं म्हणजे पडून, म्हणजे लोटांगण घालून, नुसतं असं छातीला हात लावून नाही. तर प्रणिपातेनं म्हणजे प्रणम्यचं म्हणजे नमस्कार, म्हणजे प्रकर्षेनं नमन करून आणि पतन करून म्हणजे पूर्ण आडवं होऊन पूर्णपणे साष्टांग असा प्रणिपात करून हां नंतर कोणाला हां तत्विधी प्रणिपातेन परत सेवया, सेवया म्हणजे काय? सेवा करून. तुम्ही जर उर्मटासारखं बोलाल, लौकिक व्यवहारातही बघतो, जर तुम्हाला एखादी गोष्ट जर हवी असेल तर अगदी तुम्ही उर्मटासारखं वागलात तर गाय सुद्धा तुम्हाला दूध देत नाही. तिच्यावर म्हणजे तिला प्रेमाने जर तिच्या अंगावर हात फिरवला तरच ती दूध देते, नाहीतर तुम्ही तिला आरडाओरड केली तर ती सुद्धा दूध देत नाही. बरोबर. नंतर परिप्रश्नेनं, हे फार महत्वाचे आहे आणि याचे माझ्या दृष्टीने दोन अर्थ आहेत. परिप्रश्नेनचे एक आहे की इथं जसं म्हटलेलं आहे की सरलतापूर्वक प्रश्न करणेसे, म्हणजे त्यांना सरळ मार्गाने, म्हणजे काय छद्मीपणाने गंमत म्हणून म्हणजे शिक्षकाची किंवा गुरुची गंमत घ्यायची, परीक्षा घ्यायची म्हणून नव्हे, तर सरळ मार्गाने त्याला आपल्या शंका विचाराव्या. असं ते पण माझं मत असं आहे की परिप्रश्नेनं सेवया म्हणजे की नुसतंच गुरुकडे जाऊन तिथं आपलं ठोंब्यासारखं बसून राहायचं नाही, तर आपलं डोकं चालवून आपल्या सगळ्या शंका त्याला विचारायच्या. कारण शेवटी ज्ञानप्राप्ती जी आहे तर ते टू वे कम्युनिकेशन असायला पाहिजे. गुरु सांगतायत पण आपण सुद्धा विचार करून त्यांना आपल्याला आपल्याला येणाऱ्या शंका वेळच्या वेळेस विचारल्या पाहिजे, नाही का? तरच तुम्हाला आपल्याला जास्त ज्ञान मिळेल. नुसतंच त्यांच्यावरती आता जबाबदारी आहे आपल्याला शिकवण्याची म्हणून आपण डोकं बंद करून बसलो असं व्हायला व्हायला होणार नाही आणि व्हायलाही नको, नाही का? असं. तर माझ्या दृष्टीने परिप्रश्नेनं सेवा म्हणजे गुरुला योग्य प्रश्न विचारून अधिकाधिक माहिती घेणं ही सुद्धा त्याची सेवाच आहे. असं नॉर्मल सेवा वेगळी, पण ही सुद्धा त्याची सेवाच आहे. हां बोला. अतिज्ञानी त्याला शंका नसतात किंवा अज्ञानी जो असतो त्याला शंका नसतात. आमच्यासारख्या मधल्यांना भरपूर असतात शंका. नाही, अतिज्ञानी असेल तो कशाला जाईल गुरुकडे ना? तो त्याला गरज नाहीये असं समजूया आपण, नाही का? त्याला आवश्यकता वाटत नाही असं समजूया फार तर. पण नाही म्हणजे काय, थोडक्यात ज्याला आपण म्हणतो की अलर्ट मोडवर असलं पाहिजे, नाही का? नुसतं असं ठोंब्यासारखं म्हणजे कारण शंका येणारच. प्रत्येकाला शंका येतात, पण जास्त अलर्ट असो तर म्हणजे आणि शंकांचं निरसन केल्याशिवाय ते ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो सुरू राहणार नाही असं म्हणून. निर्मोह. नंतर तत्व ते म्हणजे त्यांना, कोणाला हे सगळं कोणाला करायचंय? तत्वदर्शिनः ज्ञानिनः. ते दोन मोठे शब्द आहेत इथे, तत्वदर्शिनः आणि ज्ञानिनः. इथं साधारण अर्थ दिला आहे त्यांनी की तत्वदर्शिना म्हणजे परमात्म तत्वाला जाणणारे आणि ज्ञानिना म्हणजे ज्ञानी. पण या दोन गोष्टींनी म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणजे काय, मग परमात्म तत्व जाणणारे आणि ज्ञानी यात काय फरक आहे? तर त्याचा खरा अर्थ वेगळा आहे थोडासा. एक ज्ञानी म्हणजे ज्याला शास्त्र माहिती आहे तो ज्ञानी. म्हणजे वेद वगैरे ज्याला शब्दज्ञान म्हणतो आपण, की ज्याला सगळं शब्दज्ञान आहे, हे कसं करायचं ते कसं करायचं असं आणि तत्वदर्शिना, दृष्टीदर्शिना म्हणजे द्रष्टा, की ज्यांनी जे परमात्म तत्व त्याचा ते प्रत्यक्ष बघितलेलं आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. द्रष्टा ज्याला आपण म्हणतो ना, अनुभूती ज्याला झालेली आहे, अशाला उद्देशून तत्वदर्शिना हा शब्द वापरलेला आहे. इथे जो अर्थ हिंदीत दिलेला आहे परमात्म तत्व को भलीभाती जानने वाले, हा तेवढा म्हणजे क्लिअर होत नाही अर्थ. तर इथं तत्वदर्शिना म्हणजे ज्याला आपण साक्षात्कारी किंवा अद्वैताची अनुभूती असलेले असे साक्षात्कारी. शास्त्रनिष्ठ आणि ब्रह्मनिष्ठ असे दोन शब्द आहेत. ज्ञानिना म्हणजे शास्त्रनिष्ठ, तत्वदर्शिना म्हणजे ब्रह्मनिष्ठ, की ज्यांनी अद्वैत ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतलेला आहे असे. तर हे तुला ज्ञान उपदेश करतील असं. याचा अजून थोडासा वेळ आहे, पण म्हणजे सांगायचं आहे मला, पूर्ण झालं नाही, पण आजची आता वेळ संपत आली आहे.